UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्री शिंदे बैठक बोलावण्याची शक्यता। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात वर्षा निवासस्थानी बैठक होणार, सूत्रांची माहिती। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं आज धरणं आंदोलन। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची मागणी। माझ्या कार्यकर्त्यांना बोललेलं खपवून घेणार नाही, रामराजेंच्या नाराजीनंतर अजित पवारांचा रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंना अप्रत्यक्ष इशारा। रामराजे निंबाळकरांचं वय 85, पद दिलं तर रिझल्ट देऊ शकत नाहीत, रामराजेंना आराम करणाऱ्या पक्षामध्ये जाऊ द्या, नारायण राणेंची टीका। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये समरजित घाटगे आज पवार गटामध्ये प्रवेश करणार। घाटगेंना कागलमधून तिकीट मिळण्याची शक्यता। समरजित घाटगे विरुद्ध मुश्रीफांमध्ये लढत जवळपास निश्चित। आज फक्त ट्रेलर आहे, कागलमध्ये 100% परिवर्तन होणार, परिवर्तनासाठी माझा प्रवास सुरू, समरजित घाटगेंची प्रतिक्रिया। शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर, केबी पाटील आणि AY पाटील एकाच वेळी पवारांच्या भेटीला। राधानगरी भुदरगडमधून लढण्यासाठी दोघेही इच्छुक। उदय सामंत कोणाचे होऊ शकणार नाहीत, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उदय सामंत कमळावर लढतील, राजन साळवी यांचं विधान। विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंची मोर्चे बांधणी। पुण्यामधील 21 विधानसभा मतदारसंघांचा आढावा। बैठकीमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित। बदलापूरमधील आंदोलनामधील 105 जणांना जामीन मंजूर। रेल रोको पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 58 आणि शाळेची तोडफोड करणाऱ्या 47 जणांची जामिनावर सुटका। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ। योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळण्यासाठी निर्णय। मंत्री अदिती तटकर यांची माहिती। राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग खुला। मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली। आंदेकर टोळीचा बॅकबोन असल्यानं पुण्यामध्ये वनराज आंदेकरची हत्या। आंदेकर टोळीची मोठी दहशत असल्यानं सोमनाथ गायकवाडनं प्लॅन केल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर। पुण्यामधल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात, मार्गाला काही तांत्रिक परवानगी मिळणं बाकी। नांदेड जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित, 25 जनावरांचा मृत्यू। परळीमधील सरस्वती नदीला पूर, अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। मराठवाड्यामध्ये पावसाचा तडाखा, परभणी नांदेड बीडमध्ये नद्यांना पूर, अनेक गावांना पुराचा वेढा, 284 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं शेतांमध्ये पाणी। छत्रपती संभाजीनगरच्या वाघूर नदीला पूर, पिकांचं नुकसान, धाड नदीच्या पुरामध्ये बाईकसह चालक वाहून गेल्याची घटना, तर फुलंब्रीमध्ये 45 वर्षीय व्यक्तीही पुरामध्ये वाहून गेला। मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कायम, 420 पैकी 284 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, शेतीचं मोठं नुकसान, तर 2 दिवसात पुरामुळे 6 जण वाहून गेले। विदर्भासह मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीला येलो अलर्ट, तर उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार, धुळे, जळगावसह सातारा आणि पुण्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।